कडून टेंडर निघतं, तर त्याबद्दल झालं आहे का काही? करणार आहात. यावेळेस कुठे ठेवणार आहे? कुठे ठरलं आहे का? कहाँ पे? लाल बिल्डिंग. हाँ, हिंदू बस्ती है क्या उधर? मुस्लिम बस्ती है. 5 साल से वही हो रहा है. पिछली बार तो इसमें भी डाला था ना आपण ने. करायचे असेल डॉक्टर साहेबांकडून प्रॉपर त्याची एक रिसिप्ट फाडा. डॉक्टर साहेब ठरवतील ते योग्य आहे का, योग्य, त्याच्यानंतरच कर्तव्य. मागच्या वर्षी जो सर्वांनी शब्द पाळला होता, शेवटपर्यंत त्या पद्धतीने लोक खरे उतरले होते. यावर्षी कुरेशी समाजांना आम्ही सपकाळे मेजर आणि भाऊसाहेब निरोप देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. शेवटी आम्हाला तिथे रेड करावी लागली आणि शेवटी आम्ही तिथे कारवाई केली. तर परत आता शेवटचे 3-4 दिवस आहे, परत अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. कारवाई झाली तुम्हालाही माहिती आहे, चर्चा होते, चर्चा झाली, विनाकारण लोकांमध्ये ते चर्चा सुरू होते आणि विनाकारण आपलं जे भुसावळ आहे ते असं नाही आहे. वरणगावचं नाव खराब आहे, फेसपूरचं खराब आहे, मारोळचं खराब आहे, इकडचे नावं खराब आहे, गावांचे नाव, रावेरचं नाव खराब आहे. म्हणजे इथं नेहमी काही ना काही राईट होतो, काही ना काही मोठमोठ्या घटना घडतात. नशिराबाद आहे. आपल्या भुसावळला असं काहीच गालबोट आजपर्यंत लागलेलं नाही आहे. आणि कृपा करून या 2-4 लोकांमुळे पण लागू नका देऊ. माझं एवढंच सांगणार येईल मुस्लिम समाजाला. आणि कुरेशी समाजाचे जे लोक आहेत त्यांनाही माझं हेच सांगणं आहे की हे 2-4 लोकांमुळे काय होतं, विनाकारण वाद होतात. आम्ही ऑलरेडी 10 दिवसापूर्वी आम्ही वॉर्निंग दिली, तिथे येऊन गेलो, आमचे लोक येऊन गेले, तिथं सांगितलं की असं काही करू नका म्हणून. तरीसुद्धा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी DYSP साहेबांनी तिथे कारवाई केली. तर कृपा करून असं काही होऊ देऊ नका. आपला सण आहे, या एखाद दुसऱ्या घटनेमुळे आपल्यालाही माहिती आहे सण असतो, सोशल मीडिया तुम्ही बघतात, होतंच नव्हतं होऊन जातं. 2 मिनटात बातम्या टाकायला काही वेळ लागत नाही, त्याच्या खालच्या कमेंट्स एकदम चुकीच्या सुरू होऊन जातात आणि त्यामुळे आमच्या पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनावरचा ताण वाढतो. त्यामुळे आपले जे काही असे मुस्लिम बांधव असतील जे तुम्हाला विचारायला येतील कुरेशी समाजाला, तर यांचं काम आहे की तुम्ही त्यांना सांगा की असं काही करू नका. भुसावळ आहे आपलं, भुसावळला मी अजूनपर्यंत असं पाहिलेलं नाही आहे हिंदू मुस्लिम कुठेतरी वाद झाले आणि या वादाचं कारण हे घडायला नको असं मला वाटतं. तर नक्कीच तुम्ही पोलीस प्रशासनाने या दिलेल्या सूचना नक्कीच पाळा आणि अशी काही चुकीची घटना करू नका. केली तर आम्ही नक्कीच आहे, कायदा आहे, सोडणार कोणालाच नाही. त्याच्यानंतर इतर काही अडचणी असतील या एवढ्या 3-4 दिवसात, बकरीद संदर्भात मी दरवेळेस येतो, इथे भेट देतो, सर्व ईदगांना भेट देतो आणि तिथे नियोजन समजून घेतो. तिथल्या काही नियोजनाबद्दल काही अडीअडचण असेल, राहिला नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न आहे, 5 लोकांची तुम्ही कमिटी करा आणि ती नक्कीच तिथे जा. आणि माझ्याकडे मीही माझ्या वतीने आणि CTPI डमाळे साहेब यांच्या वतीने आम्ही दोघं PI लोक मिळून आम्ही नगरपालिकेला नक्कीच पत्र देतो आणि ती कारवाई करून देतो. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील पोलीस पाटील आलेले, तुम्ही म्हणजे साखरी असेल, खडका असेल, साकेगाव असेल, फेकरी असेल, या भागात तुमचं जे काही नियोजन असेल, ही मीटिंग त्याच्यासाठीच घेतलेली आहे. तुमचं जे काही नियोजन असेल, डॉक्टर साहेब पंचायत समितीलाच आहे, त्यामुळे तुमचाही विषय त्यांच्याकडे येतील. ग्रामीण हद्दीत तसं काही असेल तर नक्कीच त्यांची मदत घ्या, संबंधित ग्रामपंचायतची मदत घ्या आणि तुमच्या भागातल्या ज्या काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अजून इथं काही कोणाला अडचण आहे का? अर्चन के ताल्लुक से भी एक बात कहूँगा कि आपने भी आए होंगे कि यहाँ पर ब्रिज के नीचे जो है बकरों का बाजार लगा है, उसकी वजह से जो आने जाने वालों को तकलीफ होती है. ऐसी सूरत में मेरी नगर पालिका प्रशासन से एक विनती है कि अगर इसको एक मंडी मिल जाए, बकरे बेचने वाले जो बाहर गांव से या पास के ठेले से भी आते हैं, तो ऐसे लोगों को कुछ एक जगह के ऊपर अगर बाजार की ये जगह हो जाए तो बेहतर रहेगा. ऐसी मेरी रिक्वेस्ट है. मेरे ख्याल से 2 साल पहले ना नपा शाला क्रमांक 3 के ग्राउंड के अंदर किया था. मेरे ख्याल से, मुझे अच्छी तरीके से याद नहीं है, लेकिन नगर पालिका स्कूल क्रमांक 3 के अंदर किया था. अगर आप लोगों को लग रहा होगा वैसा, तो हम बोल के देखेंगे और नगर पालिका वाले आरोग्य विभाग के साहब हैं वो भी वैसा करेंगे. आशिक सेठ भी ग्राउंड देने के लिए तैयार है. फिर आप नियोजन करो. भाऊसाहेब, तुम्ही उद्या जे बकरे विकणार आहे त्यांना जागा ठरवून घ्या. एक तर नगरपालिकेची 3 मला आठवतो 2 वर्षापूर्वी तिथं होतं. मागच्या वर्षी पण रस्त्याचा प्रॉब्लेम झाला. जर सर्वांना एकत्र एक जागा भेटत असेल तर प्रयत्न. मुस्लिम बांधवांचे जे काही वर्षातले 2-3 महत्त्वाचे सण असतात, त्याच्यातला बकरी ईद हा जो आहे तो पण महत्त्वाचा सण आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला फार महत्त्व आहे आणि
त्या अनुषंगानं आपण आज ही शांतता कमिटीची बैठक आज आयोजित केलेली आहे. नगर परिषदेचे बाकी पण बरेचसे अधिकारी आज उपस्थित असायला हवे होते, परंतु ते लोक नाही येत आलेले. त्याच्यामुळं आज आपण जनरल गोष्टींवरती चर्चा करू आणि जे काही स्पेसिफिक तुमचे इश्यूज आहेत, कारण अजूनही कुर्बानी कुठं द्यायची, काय त्या जागांविषयीचे परमिशन वगैरे ते अजून पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून 1-2 काही मीटिंग्स पोलीस स्टेशनच्या स्तरावरती नगर परिषदेचे अधिकारी आणि तुमच्यातले मोजके काही 4-5 लोक अशा वेगळ्या मीटिंग आपल्याला घ्याव्या लागतील. कारण पाण्याचा प्रश्न आहे, जागांचा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंडचं अजून क्लिअर झालेलं नाही आहे, नेमकं कुठं करायचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट अजून बाकी आहे, आणि वेस्टेजची वाहतूक, हे जे काही आपले इश्यूज आहेत त्या संदर्भामध्ये अजून परत एकदा आपण पोलीस स्टेशनला भुसावळ सिटीसाठी वेगळी मीटिंग घेऊ. ग्रामीण भागातले बरेचसे आपल्याकडं पोलीस पाटील पण आज उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी पण ह्या जनरल सूचना आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला परमिशन दिलेली आहे ज्या जागेची, त्याच ठिकाणी कृपा करून कुर्बान्या त्याच ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे. जागा कृपा करून बदलू नका. अशा ठिकाणी ज्यावरून काही वाद निर्माण होऊ शकतो, वाद हा फक्त 2 समाजातलाच नसतो, बऱ्याचदा वैयक्तिक 2 लोकांमधला वाद असतो, पण त्याला वेगळा रंग दिला जातो. असं होता का म्हणाय. त्याच्यामुळे शक्यतो वादग्रस्त जागा ज्या आहेत जिथून वाद होऊ शकतो अशा टाळल्या पाहिजेत आणि जिथं आपल्याला परमिशन दिले त्याच ठिकाणी त्या कुर्बान्या दिल्या पाहिजेत. दुसरं, गोवंशासंदर्भातला कायदा आहे. तर तुम्ही वर्षानुवर्ष आता बकरी ईद सेलिब्रेट करताय, तुम्हाला तो चांगलं माहिती आहे की काय ज्या गोष्टी प्रतिबंधित आहेत त्या गोष्टी कृपा करून अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून पोलीस प्रशासनाला रेड करावी लागेल. एक 15 दिवसाखाली आम्ही रेड केली आणि त्याच्यानंतर जेव्हाही केव्हा इन्फॉर्मेशन मिळेल आम्हाला की अशा पद्धतीचं काही इलिगल काम सुरू आहे, 100% त्याच्यावरती रेड होईल. रेड होऊन संबंधिताला अरेस्ट होईल. जी काही लिगल कारवाई आहे ती त्याच्यावर पोलीस प्रशासन करेल. त्याच्यामुळं त्या गोष्टींमध्ये कुणीही पडू नये. ज्या गोष्टी कायद्यानं अलाउड केलेल्या आहेत त्याच गोष्टी फक्त आपण त्या गोष्टींच्याच फक्त कुर्बान्या द्यायच्या आहेत. गोवंशाच्या संदर्भात हे झालं. दुसरी गोष्ट, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी, म्हणजे प्राण्यांचं जो अधिनियम आहे आपला त्याच्या पण काही ठरलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे फक्त गोवंश सोडून बाकी जे काही प्राणी आहेत ते सुद्धा कोंडून ठेवणं एखाद्या रूममध्ये किंवा कोंडून त्याची वाहतूक करणं, प्राण्यांना इजा होईल अशा पद्धतीनं त्याची वाहतूक करणं, हे सुद्धा कायद्यानं प्रतिबंधित आहे. तर ते सुद्धा टाळलं पाहिजे. ज्यावेळेस काही ट्रान्सपोर्ट होतं आहे प्राण्यांचा त्यावेळेससुद्धा त्याला व्यवस्थित चारा पाणी हे सगळं मिळेल. जिथंही कुठं तुम्ही ते बांधत असाल, मग बोकड असेल किंवा इतर काही असेल, त्या ठिकाणी त्याला पाणी चारा ह्या गोष्टी पुरेशा असल्या पाहिजे, जागा पुरेशी असली पाहिजे. त्याच्यावरून सुद्धा आपल्यावर कारवाई होऊ शकते. एकंदरीत काय तर ह्या जे काही 2 कायदे आहेत, गोवंश रिलेटेड आणि प्राणी अधिनियम, या दोन्ही कायद्याच्या तरतुदी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत की प्राण्याला कुठलीही त्रास नाही झाला पाहिजे आणि जे प्रतिबंधित आहेत म्हणजे गाय, बैल आणि वासरू याची कुठेही कत्तल होणार नाही आणि त्याच्यावरून काही लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण काय आहे की भुसावळला तसं लॉ अँड ऑर्डर किंवा अशा पद्धतीची काही हिस्ट्री नाही आहे. त्यामुळे आपल्याला तीच परंपरा कायम ठेवायची आहे जेणेकरून काही वाद वगैरे होणार नाहीत. दुसरी गोष्ट, प्राण्यांची ज्यावेळेस वाहतूक होती आहे त्यावेळेस आपल्याकडे परवाना असणं, पावती असणं गरजेचं आहे. जिथून आपण विकत घेत आहे ती पावती असणं गरजेचं आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आमची नाकाबंदी लागलेली आहे. तर त्या नाकाबंदीला जे पोलीस कर्मचारी आहेत ते वाहन अडवून चेक करत असतात. तर त्या कर्मचाऱ्यांशी कुणी हुज्जत घालू नका कृपा करून. इतरही लोकांना सांगा, तुमचे ड्रायव्हर्स वगैरे कोणी असतील त्यांनाही सांगा की लोक नाकाबंदीमध्ये चेक करतो आहे आम्ही, तर त्यांना व्यवस्थित सहकार्य करा आणि सहकार्य करून त्यांना ते व्यवस्थित चेक करू द्या. काय होतं की तुम्ही नियमांचं पालन वगैरे करता, पण एखादा वेस्ट पार्ट राहतो आपल्याकडून डिस्पोज करायचा आणि मग तो बघून कोणीतरी त्याच्यावरून काहीतरी फोटो काढतं, कुठंतरी फोटो व्हायरल करतं आणि त्याच्यावरून मग लॉ अँड ऑर्डर होतो. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही नियम पाळलेला असतो, परंतु मग काहीतरी शिंग वगैरे अशा गोष्टी दिसतात आणि त्याच्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात आणि म्हणून लॉ अँड ऑर्डर होतो. त्याच्यामुळं त्या संदर्भातली सुद्धा स्वच्छता, आणि स्वच्छतेला सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची गरज आहे. जर डम्पिंग ग्राउंड दूर आहे तर ज्या ट्रॅक्टरमध्ये वगैरे आपण जे नेणार आहे ते झाकून नेलं पाहिजे, कुठेही वाटेवरती काही सांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्या अनुषंगानं आपण अजून एक मिटिंग घेऊया ज्यावेळेस तुमचं डम्पिंग ग्राउंडचं फायनल होईल, कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल. दुसरी गोष्ट, जिथं आपण कुर्बानी देतो आहे पब्लिक प्लेस आहे
तर थोडं आपल्याला तिथं पडदे वगैरे जर लावता आले वाघसाहेब, तुम्ही एकदा बघून घ्या. जिथं संमिश्र वस्ती आहे किंवा एखादा रोड आहे, तिथून जात असताना रोडवरून लोकवर जाणाऱ्या लोकांना ते दिसणार नाही, अशा पद्धतीनं जर आपल्याला पडदे वगैरे लावता आले तर ते वाघसाहेब बघतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी ती सोय करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सोशल मीडियाचा जमाना आहे. एखादी गोष्ट घडलेली नसते तरीही कोणीतरी काहीतरी मेसेज ग्रुपवरती सर्क्युलेट करतं, व्हॉट्सॲपवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. तर अशा पद्धतीचं कोणी, शक्यतो माझ्यासमोर दिसणारी लोकं जी आहेत, आपण आपला डायलॉग असतो, आपण बोलत असतो, पोलिसांचं आपलं कम्युनिकेशन असतं, पण जी विशेषतः तरुण मुलं आहेत जी सोशल मीडिया वापरतात त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे. पोलीस पाटलांना पण माझं सांगणं आहे की व्हॉट्सॲपवरती कुठल्या ग्रुपवरती तुम्हाला काही आक्षेपार्ह जाणवलं तर ते आमच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे पोलिसांच्या. किंवा तुम्ही लोकांमध्ये मेसेज जाऊ द्या तरुण मुलांमध्ये की सोशल मीडियावरती कुणीही अफवा पसरवणार नाही, कुठल्याही पद्धतीचं काही आक्षेपार्ह विधान करणार नाही, कमेंट करणार नाही, काही व्हिडिओ पोस्ट करणार नाही. आमची सगळीकडे नजर आहे, आमची गोपनीय यंत्रणा पूर्ण सतर्क आहे. जर काही झालं तर त्याच्यावर 100% कारवाई होईल, त्याला आम्ही ताब्यात घेऊ, त्याच्यावर गुन्हा दाखल करू. त्याच्यामुळं त्या तरुण मुलांशी तुमचा डायलॉग असणं गरजेचं आहे. शक्यतो ते ऐकतात मुलं, त्यांना सांगणं गरजेचं असतं. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की हे इलिगल आहे किंवा याच्यानं काहीतरी मोठं होऊ शकतं. कोणीतरी जस्ट भावनेच्या भरामध्ये काहीतरी कमेंट करत असतं, त्याच्यामुळं वेगवेगळे वाद निर्माण होत असतात. दुसरी गोष्ट, आता बकरी ईदच्या अनुषंगानं नमाजाचं वगैरे जे काही नियोजन आहे ते आम्ही, आपलं जे ईदगाह मैदान आहे तिथं मी स्वतः येईल, म्हणजे PI साहेब दोघंजणं येतील. आम्ही तिकडची व्यवस्था सगळी आपण ज्यावेळेस आहे एक 2 दिवस आधी आपण तिथली व्यवस्था बघू. पण आजची मीटिंग ही याचसाठी आहे की आपल्याकडे 4-5 दिवस आहेत, तर जे काही आता बरेचसे आपले कुरेशी बंधू उपस्थित नाहीत आज काही, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ द्या की आमचं गोपनीय जाळं भरपूर स्ट्रॉंग आहे. कुठूनही काही वाहतूक होत असेल, कुठं काही कतली होत असतील, काही होत असेल, सगळे बातम्या आम्हाला पोहोचत असतात आणि 100% त्याच्यावर कारवाई होईल. त्याच्यामुळं कारवाई, अटक आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर जे कायद्यानं अलाउड केलेलं आहे तेवढ्याच गोष्टींच्या फक्त कुर्बानी दिल्या पाहिजेत. तेवढ्याच गोष्टी फक्त ज्या अलाउड आहेत तेच काम केलं पाहिजे. जे इलिगल आहे ते कुणाकडूनही होणार नाही याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. आणि जे काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत, जसं की नगर परिषदेकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळणं बाकी आहे, या विषयावर आपण परत एकदा मीटिंग घेऊया आणि त्या मीटिंगमध्ये त्याच्यामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. अजून जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला असं वाटतं पोलीस स्टेशन लेवलवरती तुम्ही वाघसाहेबांचा वगैरे नंबर असेल तुमच्याकडे, त्यांना भेटून किंवा आमचे गोपनीयचे कर्मचारी आहेत त्यांना भेटून तुमच्या काही समस्या असू द्या ज्या तुम्हाला वाटतं की आम्ही इथं मांडू शकत नाही, त्या तुम्ही त्यांना पर्सनली भेटून मांडा. करण्यात आलेल्या शांतता कमिटी मीटिंगचे अध्यक्ष माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बारबोले साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपला हा जो सण आहे बकरी ईद किंवा ईद उल अधा, हा जो सण आहे हा मुस्लिम धर्मियामध्ये अतिशय पवित्र असा सण आहे. हा सण विशेषतः त्यागाचं प्रतीक आहे. बकरी ईद हा एक प्रतिकात्मक हे आहे की जेव्हा प्रोफेट इब्राहिम यांनी अल्लाला जेव्हा हे केलं होतं, त्यांना मेसेज आला होता, तेव्हा त्यांनी आपली सर्वात प्रिय वस्तू जी आहे त्याचा त्याग करण्याचं ठरवलं. तर यावरून सर्व जे या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत, इतर धर्मीय आहेत, यांनी एक मोठी शिकवण घेण्याची गरज आहे की त्याग हे जीवनातलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे. जर आपण या तत्त्वाचं पालन केलं तर वादविवाद किंवा कोणतीही गोष्ट कधीच होणार नाही. यामध्ये प्रशासनाकडून मी फक्त थोड्याशा काही गोष्टी हे करतो की आपण जेव्हा नमाज अदा करायला जातो तेव्हा मस्जिद किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, लोक लेट येतात आणि कोणत्याही ठिकाणी पार्किंग करून आपले वाहनं पार्किंग करून धावत नमाज वगैरे अदा करायला जातात. तर सर्वांनी आपणही मीटिंग घेऊन सर्वांना सूचना द्याव्यात की सर्वांनी लवकर येऊन व्यवस्थित पार्किंग करावी की ज्यामुळे इतर लोकांना तसेच वाहतुकीस अडीअडचणी निर्माण होणार नाहीत. सर्वांना आपली नमाज शांततेत पार पाडता येईल
तसेच सर्वांनी आपली कुर्बानी देताना स्वच्छतेचे तसेच नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेले सर्व जे नियम आहेत की कोणतीही कुर्बानी ही रस्त्यावर उघड्या जागेवर करू नये की ज्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, ती बंद जागेत करावी. बंद जागा नसेल तर नगरपालिकेकडून योग्य अशी जागा ठरवून घेऊन त्या ठिकाणी पडदे लावून अशा ठिकाणी आपली जी कुर्बानी आहे ती करावी. आपण कुर्बानी केल्यानंतर आपण जे मांसाची वाहतूक करतो तर ते झाकलेल्या स्वरूपात करावं, उघड्या स्वरूपात किंवा कुठेही रक्त वगैरे पडत जाईल अशा स्वरूपात करू नये अशी प्रशासनाकडून सर्वांना विनंती आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी आलेले सर्व नागरिक या नियमाबाबत निश्चितपणे अवगत आहात. प्रत्येक वेळी आपण तेच नियम आहेत, फक्त प्रत्येकाने ते नियम पाळण्याची कृपा करावी एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद. फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. क़ुल इन्ना सलाती व नुसूकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन. दोस्तों बुज़ुर्गों, खुसूसियत के साथ शांतता कमेटी और भुसावल बाजारपेट के पुलिस अफसरान, सिटी पुलिस स्टेशन के अफसरान, नगर पालिका के अफसरान और दीगर शहर के ज़िम्मेदार हज़रात यहाँ पर मौजूद है. मैंने सूरह अनाम की आयत नंबर 162 को पढ़ने का शर्फ हासिल किया, जिसमें अल्लाह का ऑर्डर अपने हबीब को होता है कि ऐ महबूब आप फरमा दीजिए कि मेरी नमाज, मेरी क़ुरबानी, मेरा जीना और मरना अल्लाह के लिए है. हर इंसान को पता है कि साल में एक बार किया जाने वाला अमल जो क़ुरबानी का अमल है वह रहती दुनिया तक किया जाएगा. ज़माना इधर के उधर हो जाए लेकिन ये अमल ख़त्म नहीं होगा. लेकिन यहाँ पर एक बात, कुरान का तर्जुमा आप पढ़ोगे तो आपको पता चलेगा कि चाहे नमाज हो, चाहे क़ुरबानी हो, चाहे इंसान का मरना और जीना हो, ये खालिस अल्लाह के लिए है. किसके लिए है? अल्लाह के लिए. और अगर अल्लाह के लिए वाकई हमारी नीयत रहेगी इंशाअल्लाह तो ये कबूल भी होना है. और ज़र्रा बराबर अगर हमारी क़ुरबानियों में रियाकारी पाई गई, दिखावा पाया गया या किसी के मज़हब को ठेस पहुँचाने की दिल में ज़र्रा बराबर भी अगर उसके उम्मीद पैदा होती है तो गोया कि उसकी कुर्बानी अल्लाह की बारगाह में उसके मुंह पर मार दी जाएगी, है ना. इसलिए कि जो हमारा मज़हब है वो अमन व अमान वाला मज़हब है और हम जिनके मानने वाले हैं, जिनके उम्मती हैं, उनका अखलाक पूरी दुनिया के लोगों के लिए खुल्क़ अज़ीम है. सुभान अल्लाह. क्या है खुल्क़ अज़ीम? खुल्क़ अज़ीम का मतलब ये होता है कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से बेहतर किसी के अखलाक नहीं. सुभान अल्लाह. और कुरान ने ख़ुद फरमाया है कि हमने महबूब आपको सारे आलमीन के लिए रहमत बना कर के भेजा है. तो हम खुल्क़ अज़ीम वाले आका के मानने वाले हैं. हमारे हुजूर का अखलाक ये था कि अपने तो अपने, हुजूर ने गैरों को भी गले से लगाया है. सुभान अल्लाह. तो अपनी क़ुरबानियों को करें, प्रशासन के दायरे में रहकर, हुकूमत के दायरे में रहकर. हमें हुकूमत की ख़िलाफ़ वर्जी नहीं करना है, इसलिए कि ये हमारा जो मुल्क है ये संविधान से चलता है और इसमें जीने के लिए लोगों को कुछ अहकामात लोगों के लिए नाफिज किए गए हैं. तो हमें उसी के दायरे में रहकर हमारा वाजिब भी अदा करना है और ये प्रशासन का भी हमें साथ देना है और जो लोग रियाकारी करते हैं उनको भी हमें रोकना है. अल्लाह ताला हमारी क़ुरबानियों को आसानी के साथ अपनी बारगाह में कबूल फ़रमा लें और जो हम यहाँ पर आए अल्लाह हमारे आने को भी कबूल फ़रमा लें. वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.
आजच्या या बकरी ईद 2026च्या शांतता कमिटीच्या सभेसाठी आपलं सगळ्यांचं इथे स्वागत करतो. मी डॉक्टर प्रशांत येवले, तालुका पशुसंवर्धनाधिकारी भुसावळ. आपण दरवर्षी जी बकरी ईद साजरा करतो ती शासनाने जे वेळोवेळी आपल्याला सूचना दिलेल्या आहे, महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1995 सुधारणा 2015 याच्यात जे आपल्याला शासनाने वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहे त्याच्या अनुसरून आपण दरवर्षी बकरी ईद साजरा करतो. या वर्षाची बकरी ईदसुद्धा आपल्याला त्या पद्धतीने शांततेत साजरा करायची आहे. तर फक्त याच्यात आमच्याकडून दोनच एक विषय असतात की कत्तलपूर्व आपल्या डॉक्टरांकडून आपण तपासणी करून घ्यायची आणि त्याचं एक सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं असतं कत्तलीसाठी फिट आहे म्हणून. आणि दुसरं की प्रत्येक कत्तल करणाऱ्या जनावराला टॅगिंग करणं कंपल्सरी आहे, कानामध्ये बिल्ला त्याचा असणं कंपल्सरी आहे. तर या दोन गोष्टी फक्त आमच्या पशुसंवर्धन विभागाकडून आपल्याला एक सूचना आहे की दरवर्षी आपण ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या डॉक्टरांची तिथे ड्युटी राहणार आहे आणि आपण त्यांना संपर्क करून त्यांच्याकडून सर्टिफिकेट इश्यू करून घ्यावे. आणि येणाऱ्या बकरी ईदसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. पुलिस अधिकारी साहब और यहाँ पर मौजूद आजी माजी नगर सेवक और हमारे दीगर उलमाए दीन, आपका इस शांतता कमेटी में आपका तहे दिल से स्वागत है. सर, आज से पिछले 1 साल पहले इसी मंच से हमने वाक साहब को जो आश्वासन दिया था कि पिछले साल भी ऐसा कोई अमल हमारे हाथ से नहीं होगा जिससे प्रशासन को या बाजारपेट पुलिस स्टेशन को हमसे कोई दिक्कत हो. तो ये बात की गवाही हमारे वाक साहब खुद आपके सामने देंगे कि पिछले साल जिस तरीके से हमने शांतता तरीके से ईद बकरा ईद मनाई थी, हम इस साल भी उसी तरीके से बकरा ईद मनाएंगे. पहली बात तो हमारे अल्लाह आक़ा नामदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमको पैदा होने से लेकर तो हमारी तदफीन होने तक हमारी ज़िंदगी कैसी गुजरे इसका एक नमूना हमारे सामने पेश किया है. जैसे कि मैं साहब की नज़र में भी बात लाऊंगा कि 1400 साल पहले अल्लाह के रसूल ने इरशाद फरमाया कि अगर तुम ईदगाह जाए तो एक रास्ते से जाए तो दूसरे रास्ते से वापस आए. तो ट्रैफिक के रूल्स तो अभी बने हैं हमारे सामने, लेकिन 1400 साल पहले अल्लाह के रसूल को ये चीज़ें जहन में थी और अल्लाह के ज़रिए से, अल्लाह की दी हुई मालूमात के ज़रिए से अल्लाह के रसूल ने हमारे सामने बात रखी कि ईदगाह जाए तो एक रास्ते से जाए और दूसरे रास्ते से वापस आए. हमारे जाने से किसी को तकलीफ़ ना हो, हमारे कोई ऐसा अमल ना हो जिसका दिल दुखे, जिसकी दिल आराज़गी हो. तो अल्हम्दुलिल्लाह मैं इस मंच से वाक साहब को और पुलिस प्रशासन को आश्वासन देता हूँ कि इसी वक्त हमारे जो भुसावल शहर के सभी भाई हैं वो ईद उल ज़ुहा की ईद जो है शांतता तरीके से, और ऐसा कोई काम जिससे हमारे प्रशासन को, ऊपर के अधिकारियों को, हमारे वाक साहब को नीचे देखना पड़े या उनको कोई तकलीफ़ हो, हमारे पुलिस प्रशासन आज तक हमें साकार्य करते आए हैं और ये भविष्य में भी करेंगे और इस साल भी करेंगे. और हमारा अखलाकी फ़र्ज़ है कि हम हमारे बाजारपेट पुलिस स्टेशन के अंदर इस बार भी ऐसा ही रिकॉर्ड बनाएंगे कि हमारे ताल्लुक़ से, कुर्बानी के ताल्लुक़ से कोई ऐसा गुनाह दाखिल नहीं होगा. ऐसी मैं हमी देता हूँ और आप लोगों की तरफ से मैं आश्वासन देता हूँ पुलिस प्रशासन को कि आज शानदार तरीके से ईद मनाई जाएंगी. ऐसा बोलकर मैं अपने 2 अल्फाज खत्म करता हूँ.